मी वेडा असल्यामुळे धनाजी काका, कामिनी काकू, सूर्या काय काय गुन्हे करतात हे मला बघायचं होतं आणि बऱ्यापैकी लक्षात आलंय माझ्या। काशी, तू आता अजिबात काळजी करू नकोस। सगळी सूत्र मी आता माझ्या हातात घेणार आहे आणि माझ्या राणीला अगदी सुखात ठेवणार आहे। सुखात। आई बिराई, माझं हे स्वप्न कधीतरी खरं होईल का ग? बाबा, बाबा, काय झालं बाप्पाजी? बाबा, भिराई आईची आज्ञा आहे, 3 दिवसात बयो भावीण झाली पाहिजे येत्या शुक्रवारी, आणि ती होईल। अहो, त्या सोहळ्याची तयारी असली जय्यत करतो ना, अख्खं गाव बघत राहिलं पाहिजे। आणि बयो तर तो दिवस विसरताच कामा नये। हा सोहळा एवढ्या मोठ्या प्रमाणात होता कामा नये का? कारण जेवढा मोठा सोहळा तेवढा गोंधळ होण्याची शक्यता जास्त। काशीच्या वेळी काय गोंधळ झाला तो माहित आहे ना, तेव्हा सोहळा थोडक्यात होईल। ठीक आहे। आता कुणी विचारलंच तर सांगा, देवीचा दृष्टांत झाला म्हणून। तुमचा प्रवास कसा झाला? अगदी उत्तम, सुरेख झाला माझा प्रवास। आणि काशी, तुला एक गोष्ट सांगू, मुंबईला मला अशी एक व्यक्ती भेटली की जिने मला जगण्याची नवीन उमेद दिली, जिद्द दिली। बरं, ते सगळं जाऊ दे, डोंगरावरची पूजा कशी झाली? नाही, डोंगरावरची पूजा तर चांगली झाली, पण ऐन पूजेच्या वेळी बाप्पाजी तिथे आले। बयोला गावाची भावीण बनवण्याचं ठरवलंय। या बाप्पाजीचा काहीही भरोसा नाहीये। त्या बयोला भावीण करण्यासाठी हा अख्ख्या गावाला स्वतःच्या बाजूनी करेल। अहो, तसंच केलंय त्याने। गावालाही हा निर्णय मान्य आहे, पण मला काळजी वाटतेय ती त्या बयोची। अहो, भावीण होण्यामागचं काय दुःख आहे हे माहितीये मला। सरिता, तू काशीशी जे काही बोललीस ते मी ऐकलंय। त्यात नेमकं काय आहे याचा शोध घेण्यासाठी ते मुंबईला लॅब मध्ये पाठवावं लागेल। ते औषध मुंबईला कसं पाठवायचं ते मी बघते। आमच्या सरांना घेऊन मला संजय भाऊजींवर ट्रीटमेंट सुरू करायची। पण तू अजिबात घाबरू नकोस। मी तुझ्यावर अजिबात रागवणार नाही, तुला अजिबात ओरडणारही नाही। अगं, ती काशी अशिक्षित मुलगी आहे, पण तू तर शिकली सवरलेली मुलगी आहेस ना। संजयला मी जे औषध देते ना, ते त्याला बरं वाटावं म्हणून। त्याला जर मला मारायचंच असतं ना विष देऊन, तर ते त्याच्या लहानपणीच त्याला मारलं नसतं का मी? तेव्हा आता संजयला मी कसलं औषध देते, का देते, या सगळ्या भानगडीत तू नको पडूस। आपलं डोकं अजिबात वापरू नकोस, मी आहे ना। नाहीतर तुला तर माझा राग माहितीये। जा, जा। माझा सूर्या त्या सरिताच्या प्रेमात आहे म्हणून, नाहीतर हिलाही चेचली असते त्या काशी बरोबर। माझी जासूसी करताय काय? तुमच्या 7 पिढ्यांना पुरून उरेन मी। आली आली भाग्यलक्ष्मी।